नमस्कार, मी तन्वी हंसराज सोळंके. मी प्रॉपर लातूरचीच. माझे 10वी पर्यंतचे शिक्षण हे लातूरमध्येच झाले. मला 10वी मध्ये 98% आले, पण माझी फॅमिली फायनान्शियल सिच्युएशन वीक असल्यामुळे मी प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकले नाही. माझी फॅमिली सिच्युएशन एवढी गरीब होती की मी अन्न सुरक्षा योजनेतील फ्रीचे राशनचे अन्न खाऊन आणि मम्मी पप्पा दोघांच्या कमाईतून आम्ही भाडे भरायचो. दहावी नंतर कोणती फील्ड चूज करणार हा एक प्रश्नच होता माझ्या फॅमिली समोर. पण 10वी अगोदर कधी विचार देखील केला नव्हता की मी डॉक्टर होईल, कारण डॉक्टर होण्यासाठी खूप खर्च असतो आणि ते आम्हाला परवडणारा नव्हता. म्हणून मी डॉक्टर होण्याचा कधी विचारही केला नाही. पण RCCची ॲडव्हर्टाईज पाहिली होती की डॉक्टर होण्यासाठी नीट UG एक्झाम द्यावी लागते आणि त्यातून गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला ॲडमिशन होतं, जेणेकरून कमी खर्चमध्ये डॉक्टर होऊ शकतो. म्हणून मी RCC सेट एक्झाम दिली. RCCची सेट एक्झाम देऊन मला 11th मध्ये 75% स्कॉलरशिप मिळाली आणि मी RCC जॉईन केले. दिलेल्या RCC सेट एक्झाम मधूनच माझे सुपर फोर्टन बॅच मध्ये सिलेक्शन झाले आणि मी क्लासला रेग्युलर अटेंड करू लागले. माझं जाण्या येण्याचा प्रश्न, कारण की माझं घर RCC क्लासेस पासून 5 ते 7 किलोमीटर दूर होतं, तर मी कधी RCCला सायकलवर यायचे तर कधी ॲटोने यायचे. सुपर फोर्टन बॅच मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर माझा जाण्या येण्याचा प्रश्न आणि खूप साऱ्या अडचणी हे माझं मोठे वोकर सरांनीच सॉल्व्ह केल्या. सरांनी माझ्याकडे बारीकीने लक्ष देऊन मला हॉस्टेलच्या रीडिंगसाठी सजेस्ट केलं आणि मी डे नाईट या पूर्ण हॉस्टेलच्या रीडिंगमध्येच राहू लागले. मी सकाळी 6:45 ते 1:45 मध्ये क्लास अटेंड करायचे. 1:45 ते नंतर दिवसभर आणि रात्रभर देखील हॉस्टेलच्या रीडिंगमध्येच राहायचे. एवढे प्रॉब्लेम्स फेस करतच एक असा दिवस, जो माझ्या लाईफ मधला खूपच डेंजरस दिवस असा ठरला, तो म्हणजे 26 एप्रिल. त्या दिवशी माझ्या पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला. 2-3 दिवस पप्पा अटॅकच्या मशीनवरतीच होते. 3 दिवसानंतर असं कळलं की ते जेवू शकणार नाहीत, पाणी देखील तोंडावाटे चालणार नाही. 3 दिवस झाल्यानंतर पप्पांना RT ट्यूब देण्यात आली. मी बघितलं, त्यांना नळी टाकली, त्यातून फिडिंग द्यायला, त्यातूनच आम्ही पाणी देतो त्या ट्यूब वाटेच, आणि खायला देखील पेस्ट बनवून. तेव्हापासून 7 दिवस आणखीन असेच गेले. तसाच मी पेपर दिला आणि मला 670 गुण आले. 10 दिवस पेपरच्या अगोदरचे मला कळले देखील नाहीत मी प्रिपरेशन केली नाही, काहीच नाही. ते 10 दिवसाच्या अगोदरपर्यंतच माझी जी प्रिपरेशन होती ती. पेपरमध्ये गेले आणि मला एक खूप आवडणारा कोट असा होता की झोपडीत राहणारी मी ताजमहालाची अपेक्षा करणार नाही, या उगवत्या किरणाची शपथ, झोपडीचा ताजमहाल बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि यामध्ये कितीतरी मी आभार मानले तरी कमीच RCC आणि मोठे वोकर सरांचे. तर तुम्हीच मला स्वप्न दाखवलात आणि तुम्हीच ते सत्यात आणलात. थँक्यू सो मच मोठे वोकर सर, आणि थँक्यू सो मच टीम RCC.